आणि यानंतर एक राजकीय वर्तुळातून मोठी बातमी येते। प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू आज शरद पवारांची मोदी बागेत जाऊन भेट घेणार आहेत। 8:30 वाजता मोदी बागेत शरद पवारांची भेट घेण्यासाठी जातील बच्चू कडू। आणि बच्चू कडू हे महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यास इच्छुक आहेत। बच्चू कडू शिवसेना पक्षफुटीच्या वेळी एकनाथ शिंदेंसोबत गेले होते, मात्र आता बच्चू कडू यांचा नेमका निर्णय काय हे आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच। मात्र आज सकाळी 8:30 वाजता मोदी बागेत जाऊन बच्चू कडू हे शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते। सकाळी 8:30 वाजता मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतील बच्चू कडू। बच्चू कडू हे महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यास इच्छुक आहेत असं कळतंय। आणि त्यामुळे बच्चू कडू हे शिवसेना पक्षफुटीच्या वेळी जे एकनाथ शिंदेंसोबत गेले होते ते मात्र आता महायुतीतून बाहेर पडत महाविकास आघाडी सोबत येतात का? मात्र या सगळ्या घडामोडी आता घडतायत। आज शरद पवारांची ते भेट घेणार आहेत। या सगळ्या घडामोडींसंदर्भात आपण माहिती घेणारच आहोत। मात्र आज सकाळी 8:30 वाजता बच्चू कडू शरद पवारांची भेट घेणार आहेत मोदी बागेत जाऊन। त्यामुळे या भेटीनंतर बच्चू कडू काय निर्णय आपला जाहीर करतात, बच्चू कडू महाविकास आघाडीमध्ये सहभागी होतात का हे आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच। मात्र त्याआधीच्या या सगळ्या भेटीगाठी आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत। वैभव, बच्चू कडू काय करणार हा प्रश्न आहेच, त्याआधी शरद पवारांची ते भेट घेत आहेत, काय घडामोडी? श्वेता, राज्याच्या राजकारणातली अत्यंत मोठी बातमी म्हणावी लागेल। परसेप्शनचं राजकारण करणारे बच्चू कडू जे आहेत, नेहमी दीनदलितांचं किंवा दुबळ्यांचं दिव्यांगांचं राजकारण करणारे प्रहार संघटनेचे प्रमुख जे आहेत बच्चू कडू, ते आज सकाळी बरोबर 8:30 वाजता शरद पवार यांच्या मोदी बागेतल्या निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत। या सगळ्यामध्ये ही भेट जी आहे ती पूर्णतः राजकीय असल्याचं स्वतः बच्चू कडू यांनीच सांगितलंय। गेले 15 दिवस बच्चू कडू हे शरद पवारांकडे वेळ मागत होते, मात्र वेळ उपलब्ध होत नसते। बिलकुल वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे आजच्या भेटीकडे लक्ष लागलेलेच आहे बच्चू कडू आणि शरद पवार यांच्या भेटीकडे, कारण बच्चू कडू यांनी वेळ मागितलेली होती आणि आज ती अखेर वेळ मिळाली आहे। त्यामुळे आज मोदी बागेत शरद पवार यांची भेट घेतील बच्चू कडू आणि त्यानंतर आपला राजकीय निर्णय, पुढची भूमिका काय जाहीर करतात याकडे देखील लक्ष असेलच। पुढची बातमी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपला विधानसभा निवडणुकीत मदत करणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघाचे समन्वयक यांची काल रात्री बैठक झाली आणि या बैठकीत संघाचे सहकार्यवाहक अरुण कुमार यांच्यासह संघ परिवारातील सर्व 36 संघटनांचे विदर्भातले पदाधिकारी सहभागी झाले होते। आणि या बैठकीत संघासंबंधित संघटनांच्या कामाचा आढावा घेण्यात आला।